हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना? तो आज का अपना ये सेशन स्टार्ट करने से पहले मैं आपको बता दूं, अपना आज का ये जो सेशन है ना यार, बहुत ही बेहतरीन होने वाला है, बहुत ही ज़्यादा बेहतरीन. क्योंकि पर्सेंटेज ज्याला आपण टक्केवारी म्हणतो ना, त्याचा हा तिसरा पार्ट आहे बरं. ओके. और जहां तक हो सके जितने भी बेसिक बारकावे ज्याला अपन म्हणतो, है ना, जो भी जरूरी है उस पर्टिकुलर टॉपिक को कंप्लीट करने के लिए, वो हम लोगों ने ऑलरेडी पढ़ चुके हैं, है ना. तो अभी हम लोग देखेंगे कि इस पर्टिकुलर टॉपिक को हम और किस बेहतर तरीके से सामने प्रोसीड कर सके. अजून वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल्स या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये कशा विचारल्या जातात त्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके. तर मैं पुनः सांगेन तुम्हाला कि जो भी बच्चे अगर सपोज नए हमें अगर सपोज देख रहे होंगे, जो भी पेरेंट्स अगर सपोज हमारे चैनल पे विजिट किए होंगे, तो उन सभी से गुजारिश है कि आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कर लीजिएगा. और जिन्होंने ऑलरेडी ये सब कुछ कर लिया है, उन सभी को तहे दिल से राज में शाम का शुक्रिया. चलो तो आगे बढ़ते हैं हम लोग अपने परसेंटेज के टॉपिक के तरफ. ओके. तो देखिए बच्चा, एक मिनट, एक मिनट. हाँ जरा को जरा मैं ठीक कर दूं. ओके. हाँ. चलो स्टार्ट करते हैं. छोटू कर दूं इसको मैं थोड़ा सा. छोटू 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 हो जा रे. हाँ. अब देखो बघा, हा टाइप आपला म्हणजे पार्ट तिसरा आहे बरं. हा तिसरा पार्ट आहे हा. थर्ड पार्ट, पर्सेंटेज 3. चला बघा, प्रश्न काय म्हणतोय की कुठली तरी एक राशी आहे, त्या राशीचं 25/3 एका राशी म्हणजे रक्कम, एका राशीचा 25/3 309 रुपये आहे म्हणते. किती रुपये आहे म्हणते? 309 रुपये आहे म्हणते. तर ती राशी म्हणजे ती रक्कम कोणती, असा प्रश्न आहे बस. एक रक्कम जे कुठली पण आहे त्याचं 25/3 हे 309 आहे. तर ती रक्कम कोणती हा प्रश्न आहे. सरळ सरळ तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, कुठली पण रक्कम, कुठला पण धन अगर सपोज कोणाकडे असेल तर तो 100% असेल, अर्धवट असेल का? अर्धवट आहे का? नाही. मग ते 5 रुपये असो, 10 रुपये असो, 1000 रुपये असो, 2000 असो, लाख रुपये असो, करोड़ रुपये असो. ठीक है. अगर सपोज उसके पास 10 रुपये भी होंगे तो भी उसके हिसाब से 100% हो गए. आपण आधीच विचार केलं होतं. टक्केवारीमध्ये दुसरं तिसरं काही विचार न करता आम्ही फक्त 100% विचार करणार आहोत. या व्यतिरिक्त दूसरा तीसरा काही नहीं. ठीक है. तो अब मैं बस ये देखूंगा, बच्चा ध्यान दो, मुझे बस ये करना है कि हा 25/3 जो काही आहे, ठीक आहे, याचे रूपांतर जेव्हा मी करतो, 25 किती होतो रे? 100 अधिक 3 म्हणजे हा काय होतोय? 103/4. ठीक आहे. याचं 103/4 म्हणजे किती? तर 309 आहे. बरोबर आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलं की बाबा ती रक्कम कोणती? तर आम्ही सरळ सरळ ते रक्कमला 100% म्हणतो. तर 100% रक्कम कोणती? अरे हट यार, क्यों सोचना इसके बारे में ज्यादा. देखो देखो देखो, थोड़ा सा इसको मैं ब्रीथ बढ़ा दूं इसका. हाँ ध्यान दो. ठीक आहे. आता बघा बघा, दिलेली संख्या, पुन्हा तोच फॉर्म्युला आठवा, काल जो आपण अभ्यास केलं होतं. काय? तर दिलेली संख्या ओके गुणिला विचारलेलं टक्के, विचारलेले टक्के म्हणजे ते आपल्यासाठी तर रक्कम झाली रे, भागीला दिलेले टक्के. ॲट दिलेले टक्के. चला, दिलेली संख्या कोणती आहे तुमच्याकडे? 309. देखो अगर आपके बेसिक अच्छे हैं तो इस एग्जाम्पल को आप तुरंत में सॉल्व कर सकते हो. विचारलेले टक्के किती आहेत? तर 100 भागीला दिलेले टक्के किती? तर 103/4. लक्ष द्या. आता भागाकाराच्या खाली भागाकार आहे बरं बयाऊ. जेव्हा भागाकाराच्या खाली भागाकार असते आपण काय करतो? विसरल्या का? नको विसरा. हा काय होणार? वरती चाललं जाणार. ठीक आहे. भागीला 103 हा वरती जाईल तर काय होणार? 4. भागाकार वरती पाठवा त्याला, तर गुणाकारामध्ये जाईल ना रे. आता 103 एक आणि 103 तिर्री 309 होतात रे बाबा. अब भाई वो आपके दिमाग में चलना चाहिए का 103 गुणिला असा का करू? तर 3 तिरी 9 आणि 0 आणि 3 खत्म. नाही तसं जमला तर मग 309 ला
3 से 9 ला 1 से 3 ने डिवाइड करा। अरे यार, अब वो आपके हिसाब से चलने का, क्योंकि आपके पास जितने बेहतरीन टेबल है, ऐसा नहीं कि मैं बोल रहा हूं 103 का टेबल करो करके, 1 से 3 ला असं विचार करा की या 3 से 9 सोबत मला कुठल्याही हालतमध्ये रिलेशन आलं पाहिजे, तर कुठे येतोय तो 3 ने, खतम। आता उरलंच काय रे, तर 3 गुणीला 100 गुणीला 4, तर 3 चौ 12 होतात आणि गुणीला 100 कराल तर 100% सगळ्यांना माहित आहे की उत्तर 12 से। ठीक है, इसको रिपीट करके देख लीजिए बच्चा, कुछ नहीं है इसमें, एक राशि होती म्हणते, म्हणजे एक रक्कम होती, त्या रक्कमच्या 25 3/4% हे 3 से 9 आहे, तर ती रक्कम कोणती, कुठली पण रक्कम हे 100% असते रे, बस उसी हिसाब से लॉजिक लगाएंगे, खत्म करेंगे। चलो नेक्स्ट सवाल देखो, नेक्स्ट सवाल ये रे पापा, हाँ कल देखे थे बच्चा, ये सारे के सारे एग्जाम्पल्स हम लोगों ने कल किया था, लेकिन मैंने वादा किया था कि मैं वीडियो जरूर दूंगा करके, तो वही आपको मिल रहा है अभी। ओके चलो देखिए, तर एका परीक्षेमध्ये बघा, त्याला पहिले समजून घेऊ आपण की प्रश्न काय आहे, की एका परीक्षेमध्ये मराठीवाले जितके पण आहेत आपले सगळ्यांनी, मी जे जे बोलतोय ते व्हिडिओ पॉज करता करता तुम्ही लिहा। ओके, तर एका परीक्षेमध्ये देवेशने गणितामध्ये 80 पैकी 60 अंक मिळवले। गणितामध्ये किती मिळवले लिहून टाका, गणितमध्ये किती मिळाले रे, 80 पैकी का नाही, बिचारायला 60च भेटले का, तरी बाकी भेटले। हा, भौतिकी म्हणजे काय होते, फिजिक्स। ठीक आहे, भौतिक शास्त्रमध्ये त्याला मिळाले किती, 100 पैकी 75। ठीक आहे, आणि रसायन शास्त्र म्हणजे केमिस्ट्री रे, हा विषयाचे नाव आहेत। जनरली आता तुम्हाला काही घेणं देणं नाही यांच्यासोबत, पण जर तुम्ही 10वी नंतर 11वी 12वी कराल ना रे, तर तेव्हा हेच सगळ्यात महत्वाचे सब्जेक्ट आहेत, गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री, मैथ्स, फिजिक्स और केमिस्ट्री। बच्चा अगर सपोज आपको मेडिकल में जाना है ना, तो ये 3 सब्जेक्ट आपको इतने बेहतरीन तरीके से आने चाहिए कि पूछो मत, ये समझ रहे हो। अब बोलोगे सर बायो आना चाहिए, अरे हो ठीक आहे का, यायला पाहिजे, पण गणितही तितकंच आलं पाहिजे। तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, गणित तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे पाहिजेच, बस। मग ते मेडिकल मध्ये जा, नाही तर मग कुठेही जा, इंजीनियरिंग में जाओ। ठीक है, चलो अब कुठे होता का, हा, रसायनमध्ये किती मिळाले त्याला, 60 पैकी 45। 60 पैकी 45। मी पुन्हा रिपीट करतो प्रश्न, एका परीक्षेमध्ये देवेशला गणितामध्ये 80 पैकी 60 अंक मिळाले, कॉमा, भौतिकमध्ये 100 पैकी 75 अंक मिळाले व रसायनशास्त्रामध्ये 60 पैकी 45 अंक मिळाले, म्हणजे 45 अंक मिळाले। तर त्याचा असं म्हणणं आहे प्रश्नाचा, तर कुठल्या विषयामध्ये देवेशला सगळ्यात जास्त टक्के मिळाले म्हणतोय, सगळ्यात जास्त टक्के, प्रतिशत म्हणजे टक्के, समजलं। तर कुठल्या याच्यात भेटले, अगर टक्के काय, मला एक गोष्ट सांग, सगळ्याचे टक्के काढत बसा, खतम काम। मला एक गोष्ट सांग, टक्के काढायसाठी कोणाला पण काही करावं लागेल, दशांश राव नाही तर अपूर्णांक राव, गुणीला 100 करावं लागेल ना, रप 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 करून टाकायचा। चला 0 0 मेला, मग त्याच्यानंतर क्या क्या हो रहा है इसके साथ क्या हो रहा है, देखो 8 4 2 जा 8, सॉरी 2 4 जा बोल रहा हूं मैं, 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10। ठीक आहे, आता 60 कुठे येतात रे, 60 कुठे येतात, 4च्या फाळ्यामध्ये 60 येतात का, कुठे, 15 चौ 60, तर 4 1 4 आणि 15 चौ 60, तर 15 5 किती, तर 75%। रप आले पाहिजेत बरं हे, हा, आणि 100 तर मेले डायरेक्ट 75। बघा काय काय प्रश्न तर असे असतात चिटकूबर शिंदेरवाला, हा 0 0 सर मेला ना जी, तर मारा ना। आता 6 कितना जा, नहीं होता, 2 3 जा 6 और 2 5 जा बच्चा। ओके, आता 45 आणि 5, अरे हो 15 3 45, 15च्या फाळ्यामध्ये, आता 15 5 किती रे, 75। सर सगळेचे सगळे तर सारखेच आले जी, गणित, रसायन, भौतिक, तीनों विषयों में पर्याय बघा, तिन्ही विषयामध्ये समान अंक मिळाले, समान टक्केवारी मिळाले, असं त्याचं म्हणणं आहे। समान अंक नाही, समान टक्केवारी। ठीक आहे, यामध्ये पण 75%, यामध्ये पण 75% आणि यामध्ये पण 75%। ओके, बस पर्यायाकडे बघा। आणि मी आधी पण तुम्हाला सांगितलंय, कभी भी अगर सपोज ऑप्शन में पर्यायामध्ये जर तुम्हाला असं दिसलं यापैकी नाही,
यापैकी सर्वच, ठीक आहे, एक किंवा दोन, बस पहिल्या फुर्सतमध्ये त्याला सॉल्व्ह करण्यात टाइमपास करायचं नाही, डायरेक्ट उत्तर द्यायचं की बापा हो तूच होस. ठीक आहे, चलो नेक्स्ट सवाल. अरे लवकर. हा, 2 डझन, पा प्रश्न समजून घ्या, प्रश्न समजून घ्या. पा 2 डझन ग्लासामध्ये 75% ग्लास तुटले. बघा प्रश्न समजा, 2 डझन ग्लास होते, त्यामधून 75% ग्लास तुटले, तर किती ग्लास उरले हा प्रश्न आहे. समजलं. आता 2 डझन ग्लास म्हणजे हे का 50% आहेत का? नाही ना, पूर्णचे पूर्ण 2 डझन ग्लास हे तुमचे काय झाले रे, पूर्णचे पूर्ण एकूण 100% झाले ना, मान्य कराल 100% झाले. त्या 100% पैकी तुमचे किती ग्लास तुटले, किती ग्लास तुटले, तर 75% ग्लास तुटले. तर भाई 100 मधून 75% ग्लास अगर सपोज तुमचे तुटले, तर उरले किती बया, किती उरले, तर 25% उरले. खत्म. अरे तेच तर तुले विचारलं. देख देख देख, चीजों को पकड़, चीजों को पकड़, है कुछ नहीं उसमें. चीजों, मैं क्या बोल रहा हूं, बस हमें चीजों को समझ लेना है की 100%, अगर 2 डझन ग्लास असतील आधीचे, ते 100% असतील ना, त्यापैकीच तर 75% ग्लास तुटले ना. अगर सपोज वो टूट गए हैं, तो 100% में से अगर 75% अगर सपोज वो टूट गए, तो भाई बचे कितने, 25%, म्हणजे उरलेले टक्केवारी. ओके, आता उरलेले टक्केवारी आहे. आता मला सांगा, 1 डझन मध्ये किती ग्लास बसतील, तर 12 ग्लास. तर 2 डझन मध्ये किती ग्लास बसतील रे, तर 24 ग्लास. समजला का, समजला का, समजलं ना रे. तर बघा आता तुम्हाला हे जे 24 म्हणजे एकूणचेच तर उरलेले टक्के तुम्हाला काढायचे आहेत. बस, तर 24 गुणिला 25 भागिला 100. बस, उरलेले डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण 100%च्या हिशोबाने तुम्ही काढून टाका, उत्तर भेटेल तुम्हाला. 25 एक आणि 25 4 किती, तर 6. तर किती ग्लास उरलेले त्याच्याकडे, मात्र 6. समझ रहे हो बातों को. उरलेल्यांचं कंपॅरिझन उरलेल्या सोबतच करत आहे मी, हे लक्षात ठेवा, कारण की विचारलं तुम्हाला उरलेलं आहे. ठीक आहे, तर कुठे कोणापासून उरले रे, 2 डझन ग्लास मधूनच उरले ना. तर त्या 2 डझन ग्लासलाच तर मी कंपेअर केलं. 2 डझन ग्लास च्या किती टक्के उरले आहेत, तर 25% उरले. 25% उरले, तर 2 डझन ग्लास किती होतात, 24 गुणिला 25% म्हणजे 25 भागिला 100. 25 कितीक जा, 14, 4 कितीक जा, 6 जा. उत्तर का पाहिजे का याच्यातून तुम्हाला. समझ रहे हो बातों को, कुछ नहीं है बच्चा, सच बता रहा मैं, पूरा चिल्लर पार्टी वाला काम है ये. ओके, चलो नेक्स्ट एग्जांपल. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हाँ, अरे टमाटर वाला याद आया क्या, कल अपन ने पढ़े थे टमाटर. टमाटर टमाटर के भार. बघा प्रश्न कसा आहे, टमाटर के भार, भार म्हणजे वजन, वजन. ठीक आहे, प्रश्न बघा काय म्हणते प्रश्न. हा तर महासोपी आहे रे, महासोपी. चुटकी भर सिंदूर वाला काम किए थे अपन ने इसको. ठीक है, अब मेरे को एक बात बता, टमाटर के भार में म्हणजे टमाटरच्या वजनामध्ये 75% पाणीच आहे म्हणते. काय म्हणतोय, टमाटरच्या वजनामध्ये 75% पाणी होता, तर 30 किलो टमाटर मध्ये किती टक्के पाणी राहील. पया मला एक गोष्ट सांग, जे किती पण टमाटर असतील, ठीक आहे, त्याच्या 75% पाणीच आहे. तर 30 किलोग्राम बद्दल विचारत आहे तुला, काही डाऊट आहे का तुला, नाही ना. 30 किलोग्राम काही ग्राम मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही, कुठेच नाही. तर 1 किलो अगर टमाटर राहतील तरी त्याच्यामध्ये 75%च पाणी राहील. 2 किलो टमाटर राहतील तरी त्यामध्ये 75%च पाणी राहील. मग कितीही किलो टमाटर पाणी राहू, म्हणजे टमाटर असू द्या, त्याच्यामध्ये 75%च पाणी राहणार आहे. हे वस्तुस्थिती आहे, प्रश्न समजा ना रे. काय म्हणतो की टमाटर कितीही असू द्या म्हणते, त्याच्या वजनाच्या 75% पाणी आहे म्हणते का तो, हा ना. तर प्रश्न असा विचारला, तर अगर सपोज 30 किलो टमाटर असतील बयाऊ, तर 30 किलो टमाटर मध्ये किती किलो पाणी आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर काय, 30 किलो गुणिला 75% करून टाका, खतम काम. म्हणजे 30 गुणिला 75 भागिला 100, 00 सरेआम मेला बिचारा. आता बघ, अरे काय सांगू रे, आता 3 × 25 करा रप रप,
7 5 जा सॉरी 3 5 जा 15, 3 7 जा 21, 22 डिवायडेड बाय 10. अरे खाली एक शून्य आहे, एक बस वरती एका अंकानंतर पॉइंट लावा म्हणजे 22.5 किलोग्राम. अरे रे 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 कोणता उत्तर? हा 22.5 किलो काय आहे? पाणी भरलेलं आहे. 30 किलो मध्ये तो 22.50 म्हणजे 22.5 किलो तर पानीच भरला है त्याच्यात. समझला? ठीक है. ये बस छोटे छोटे सवालात आप बस अच्छे से कर लो. सच बता रहा हूं आप बहुत बेहतर बनोगे. हम लोग अननेसेसरी बहुत बड़े बड़े चीजें करने की कोशिश कर रहे हैं. नवोदय में जरूरत नहीं है, सच बता रहा हूं मैं. ठीक है. कुछ कुछ बारीक बारीक चीजों को आप अच्छे से समझ लोगे ना, मैं सच बता रहा हूं बहुत अच्छा फील करोगे. ओके चलो नेक्स्ट एग्जाम्पल. एक बगीचा एक बगीचा म्हणजे का होगा? वाडी नाही का आपली गावाकडची, तेच. एका बगीच्यामध्ये 2000 झाड आहेत म्हणते का बया. बापा 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 बू मोठे झाड आहेत. हा आता मला सांग, एका बगीच्यामध्ये 2000 झाड आहेत. ठीक आहे. आता हे 2000चे 2000 झाड म्हणजे 100% आहेत ना? त्याच्या हिशोबाने काय 80% आहेत का की 50% आहेत का? नाही ना. तर 2000चे 2000 झाड हे कावेत गा 100% होत. कावेत 100%. ठीक है. क्योंकि देखो हमको बिल्कुल फटाफट सॉल्व करना है, कोई अननेसेसरी टाइमपास नहीं करते बैठना है. प्रश्न समजून घ्या. एका बगीच्यामध्ये 2000 झाड आहेत, त्यापैकी 18% झाड हे लिचीचे आहेत व 25% झाड हे सेबचे आहेत. तर उरलेले झाड हे अनारचे आहेत. तर अनारच्या झाडांची संख्या सांगा. बस हाच प्रश्न है. फिर से एक बार सवाल बताओ. मैंने क्या बोला की एका बगीच्यामध्ये 2000 झाड आहेत, त्यापैकी 18% झाड हे लिचीचे आहेत, 25% झाड हे सेबचे आहेत आणि उरलेले झाड हे अनारचे आहेत. तर अनारच्या झाडांची संख्या सांगा असा प्रश्न म्हणते. मी म्हणतो का गा? नाही. समजला का? तर मला एक गोष्ट सांग, 2000 झाड पैकी आता टक्केवारीच्या हिसाबामध्ये विचार कराल तर इथे का टक्के करत बसाल का? नाही. टक्केवारीचा हिसाब टक्केवारीच सांगणार आहे. तर 100%, तर हे 100% तर झाड आहेत आपल्याकडे. या 100% झाडांपैकी 18% झाड हे लिचीचे आहेत. कोणाचे आहेत? लिचीचे. किती टक्के रे? 18% आहेत सर. अच्छा ठीक आहे. बरं मग यापैकी सेबचे किती आहेत रे? सेबचे किती आहेत? सेबचे झाड सर 25% आहेत जी. ठीक आहे. तर मग उरलेले किती आहेत? सर दिले नाही आहेत जी, पण अनारचे आहेत म्हणून एवढा माहित आहे. अच्छा ठीक आहे. तर हे उरलेलेच आहेत ना गा? हे उरलेलेच आहेत. ठीक आहे. अनारचे झाड हे उरलेलेच आहेत. बरोबर आहे. तर मला एक गोष्ट सांगा, उरलेले झाडांची जर तुम्हाला टक्केवारी माहित झाली तर आरामसे तुम्ही किती ते झाड आहेत ते काढू शकता की नाही काढू शकत. त्यासाठी करावा काय लागणार रे? जर 18% लिचीचे आहेत, सेबचे 25% आहेत, तर यांची बेरीज करा, उरलेल्यांची संख्या तुम्हाला मिळून जाणार. तर 18 अधिक 25%, 18% अधिक 25% किती होतो रे? किती होतो? तर 43%. 43% झाड हे लिची आणि सेब मिळून आहेत. तर उरलेले झाड काय होणार? कोणामधून मायनस करणार? तर उरलेले टक्के जर मला काढायचे असतील तर 100% मधून उरले काय हे लिची आणि सेबचे टक्केवारी मी काय करणार? वजा करणार. तर 100% मधून 43 गेले किती? रपायला पाहिजे. किती का? 57%. तर 57% कोणाचे झाड आहेत? अनारचे झाड आहेत. मिळाले? अरे यार आपको ये अनार का अगर सपोज कितने प्रतिशत पेड़ है ये पता चल गया तो मुझे नहीं लगता आपको टाइम वेस्ट करने में जरूरत है अभी. चला अनारच्या झाडांची संख्या काढू आपण आता. अनारच्या झाडांची संख्या कशी काढायची? किती आहे टोटल झाड? 2000. त्यापैकी अनार किती टक्के आहेत? 57%. बस डिवाइडेड बाय 100. 0 0 0 0 मेला. अरे खत्म. अब इसका मल्टीपल करो. 2 7 जा 14, 2 5 जा 10, 11. आणि सर हा शून्य आहे ना जी, बघ दे ना का? तो 1140 कोटी है उत्तर. खत्म. समझ रहे हो? जितना ये ऐसे टाइप के एग्जाम्पल बहुत पूछ रहे हैं, बहुत पूछे जा रहे हैं ऐसे टाइप के एग्जाम्पल. बारीक बारीक चीजें पकड़ो बच्चा. बघा की लिची आणि सेब यांचे बघा आधी मला सांगा, अगर मुझे ये कंसेप्ट पता रहता मैं इसको चुटकी भर सिंदूर में खत्म कर दिया रहता था. देख चुटकी भर सिंदूर में, मतलब अगर कंसेप्ट पता है तो हम लोग कैसे फास्ट में कर सकते हैं. बघा प्रश्न वास्तवामध्ये समजून जाणार. 18% कोणाचे आहेत?
18% आहेत भाई लिचीचे आणि 25% कोणाचे आहेत? अरे सेबचे. अरे यांची बेरीज करून टाकतो, किती? 43%. खतम काम. आता उरलेले टक्के काढायचे आहेत का? हो. तर उरलेले टक्के कसं काढतोय मी? अरे 100% मधून 43 मायनस करतो. किती आला? 57%. आता 57% कोणामधून काढणार मी? 2000च्या झाडामधून. 2000 गुणिला 57 भागीला 100, 00 मेला. किती? तो 1140. बगा मैंने क्या बोला था, अगर आपकी प्रैक्टिस अच्छी है, आपके कंसेप्ट अच्छे हैं, आपको सवाल का पैटर्न समझ चुका है, आप बहुत बेहतर ढंग से इस चीज को सॉल्व कर सकते हो कम समय में। क्योंकि ये जो भी कॉम्पिटिटिव एग्जाम्स है ना बच्चा, सारा खेल वक्त का रहता है। जितने कम समय में बहुत बेहतरीन राइट सवालों के जवाब, मतलब आप बिल्कुल एग्जैक्ट सही जवाब दे सको ना, तो समझ जाना कि आपने बाजी मार गई। समझ रहे हो? क्योंकि ऑलमोस्ट बहुत से बच्चों को आता है, ऐसा मैं नहीं बोल रहा हूं कि नहीं आता है। 90 to 95% बच्चों को नवोदय के सारा सिलेबस और सारे के सारे सवाल आते हैं, बट कंडीशन क्या है? वो फास्ट नहीं करते। उस चीज को प्रैक्टिस ना होने की वजह से उनको वो वक्त नहीं मिलता। सीधा सीधा समझ रहे हो बातों को? ओके, चलो 1 मिनट, नेक्स्ट देखते हैं। नेक्स्ट सवाल। हाँ, एक बगीचे में, अरे तोच पुन्हा प्रश्न आहे रे। एक बगीचे में 2000 झाडं आहेत, ठीक आहे। इनमें 18% पेड़ लीची के, 25% सोडवा बरं याला। बघा बघा, प्रश्न मी सांगतो, तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ देतो, कम से कम 2 ते 3 मिनिटं तुम्हाला देतो मी, ठीक आहे। 2 ते 3 मिनिटात काय? एका बगीच्यामध्ये 2000 झाडं आहेत। किती झाडं आहेत? 2000 झाडं आहेत। त्यापैकी 18% हे लिचीचे आहेत, 25% सेबचे आहेत, उरलेले झाड हे अनारचे आहे। तर आता तो काय म्हणतोय बघा, त्याचं असं म्हणणं आहे की त्या बगीच्यामध्ये लिचीचे झाड हे सेबच्या झाडपेक्षा कितीने कमी आहे? लावा, कल मैंने आपको बताया था इसके रिगार्डिंग। काय म्हटलं मी? लिचीचे झाड सेबच्या झाडापेक्षा कितीने कमी आहे? 2 मिनिटं देतो तुम्हाला, चलो ट्राय करो। 2 मिनट दे रहा बच्चा मैं, 2 मिनट दे रहा आप लोगों को, ट्राई करो जल्दी। टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4, जल्दी।
तो आया क्या आंसर? मुझे तो वैसे एक फोन आया था। हाँ 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 हाँ, ठीक है। चलो बताओ 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 बताओ, आंसर आया क्या? आंसर आया क्या सभी का? अरे सवाल क्या था रे? अरे एका बगीच्यामध्ये 2000 झाड आहेत, त्यापैकी 18% हे लिचीचे आहेत म्हणते. आता 18% आहेत म्हणजे 2000 झाड किती टक्के आहेत? तर 100%. चलो ठीक आहे सर, 100% आहे, मान्य आहे मला. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांग, त्यापैकी 25% झाड हे कशाचे आहेत? तर 25% झाड हे सेबचे आहेत. सेबचे आहेत, ठीक आहे. आणि लिचीचे किती टक्के झाड आहेत? 18%. किती? लिचीचे. कोणाचे? लिचीचे. किती टक्के? 18%. बस. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, तुम्ही चालू होऊन जाता. कसा? याचे 18, त्याचे 25, उरलेले झाड इतके. अरे बयाऊ, तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? उरलेले शेस असं काही विचारलंच नाहीये ना. त्यांनी काय विचारलं आहे की लिचीचे झाड सेबच्या झाडापेक्षा कितीने कमी आहे. तो पहिले पाऊन टाका ना, टक्के जेवढे कमी राहतील तेवढे याच्याने कमी राहील. खतम काम. आता 18% 25%च्या किती कमी आहे बघा. किती टक्क्याने कमी आहे? 18. 25 मधून 18 गेले किती? तर 7% कमी आहे. अँड खतम काम. अब 7% जर कमी असेल तर 2000 चे 7% काढा ना, माहिती होऊन जाईल. खतम काम. तर चला, 2000 गुणिला 7% म्हणजे 2000 गुणिला 7 भागिले 100. कॅट हँड 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 मेला. 2 7 14 आणि हा 0 म्हणजे 140. तुमचा उत्तर द्या म्हणा मार्क. समझे? अरे कुछ नहीं रहता है यार, बस ये दिखने में बड़े जात के एग्जाम्पल्स रहते हैं, रहता कुछ नहीं उन्होंने. छोटू से आंसर्स रहते उस चीज के और छोटे छोटे स्टेप रहते हैं. बस चीजों को पकड़ो, बस हम लोग चालू हो जाते हैं. हाँ, त्याचे 18%, त्याचे 25%, मग अनार किती उरले असतील. कायसाठी? अनारचा काही विचारलाच नसेल ना का तुम्हाला? कुछ पूछा है क्या अनार के बारे में? वो सिर्फ आपके दिमाग खराब करने के लिए दिया गया है, बाकी कुछ नहीं. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल. चलो नेक्स्ट एग्जाम्पल. अरे जल्दी. हाँ, एक फल की दुकान में 25% आम है, 10% सेब, 5% केला व तथा 2 से 40 अन्य फल है. तो दुकान में सेबों की संख्या सांगा. अरे मना बयावा. ठीक आहे. मग तुम्हाला काय सांगितलं होतं, कुठली पण गोष्ट टक्केवारीच्या स्वरूपामध्ये जर आली, ठीक आहे, तर पूर्णचं पूर्ण हे 100% असते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 100% असते. हा तुमचा टोटल आहे बरं. याला म्हणतो आपण टोटल. म्हणजे त्या फळाच्या दुकानामध्ये पूर्णचे पूर्ण जे फळ असतील ना, ते टोटल, जे टोटल ज्याला मी म्हणतो एकूण, ते 100% असतील. मान्य आहे तुम्हाला? 100% असतील. त्यापैकी आंबा, आम, आंबा, 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 आंब्याचे झाड किती आहेत रे? झाड म्हणतो, सॉरी. आंब्याचं फळ किती आहे? तर 25% आहेत. ठीक आहे. आणि ऍपल, सेब आहे का? हो. सेबचे किती झाड आहे? झाड यार काय मगांचा तोच येऊन राहिला. सेबचे किती आहे? तर 5%. ठीक आहे. आता काय उरलं? बनाना आहे का? बनाना. अरे उलटा केलं मी. थांब. देखो सवाल गलत पढ़ लिया मैंने. बघा, एका फळाच्या दुकानामध्ये 25% काय आहे? आम आहेत. ठीक आहे, 25% आंबा आहेत, आंबे. आणि 10% सेब आहेत. किती टक्के आहेत? 10%. मान्य कराल? आता 10% जर सेब आहेत आणि 5% हे केळी आहेत म्हणते. लक्ष द्या. एक बार ये बस चार्जिंग लगाना था मुझे, है ना. 1 मिनिट. हाँ बघा. हाँ, सेब किती आहेत रे तुमच्याकडे? सेब आहेत तुमच्याकडे 10%. 10%. आणि केळी किती आहेत तुमच्याकडे? तर केळी आहेत 2 से 40%.
काय बोलत आहे रे मी, 40 कस कसे राहणार, मात्र 5%. किती, तर 5%. एका वेळेस 10-15 काम करायला जाता म्हणून असे चुका होतात माझ्याने. ठीक आहे, तरी पण बघा, आंबे आहेत 25%, सेब आहेत 10%, केळी आहेत 5%. बस. ठीक आहे, या पूर्ण टोटल पैकी. ठीक आहे, पूर्ण टोटल पैकी यांची टोटल किती झाली सांगा बरं तुम्हीच. टोटल किती झाली, टोटल 40%. मान्य कराल, हे 40% आहे. मला एक गोष्ट सांग, हे जर सगळे मिळून 40%, तर उरलेले फळ जे कुठले पण असतील त्याच्याकडे ते किती टक्के असतील रे. या 100% पैकी 40% फळ, 100% पैकी 40% फळ हे तुमचे काय आहेत, आंबा, सेब आणि केळी मिळून 40% आहेत. तर 100%, मला एक गोष्ट सांग, आता 100% पैकी कितीने कमी आहेत, 60नेच ना. तर उरलेले फळ किती टक्के राहतील, 100% मायनस 40%, म्हणजे किती रे, तर 60%. समजला, उरलेले फळ तुमचे 60% आहेत. तर उरलेल्या फळांची तुम्हाला काय माहिती तर आहेच ना, किती फळ आहेत ते, 240 फळ आहेत. खतम, चीजों को पकडो यार. मला एक गोष्ट सांग, उरलेले फळ, उरलेले फळ किती आहेत, तर तुमच्याकडे आहेत 240. आणि उरलेल्या फळांची टक्केवारी पण तुझ्याकडे आहे का, हो. तर 60% म्हणजे 240 होतात. बघा, 60% म्हणजे 240 होतात. ठीक आहे, तर त्यांनी विचारलं फक्त तुम्हाला की दो दुकान में सेबों की संख्या. अच्छा, सेबची संख्या, तर सेब किती टक्के आहेत म्हणते, बस. म्हणजे सेबची संख्या किती आहे, तर सेब किती आहे तुमच्याकडे, सेब आहेत 10%. बरोबर आहे, तर 10%ची संख्या किती, बस. ऐसा ही पूछा है. राइट, दी गई संख्या, माहित आहे ना आपला फॉर्म्युला काय आहे, दी गई संख्या, कोणती संख्या आहे, 240. काय काढायचं आहे, 10%. किती पैकी, 60% पैकी. बस. अरे फॉर्म्युला रे, दिलेली संख्या गुणीला विचारलेले टक्के भागीला दिलेले टक्के. हॅट, तर 240 इंटू 10 भागीला 60. 0 0 मेला. 6 किती जा, 240. 6 किती जा रे, 6 4 जा 24 आणि तो 0. ओके, झाला तरी का उत्तर 40. समजला का, फक्त कन्फ्यूज करायसाठी होता रे तुम्हाला रे. त्या दुकानामध्ये सेबची किती संख्या आहे हे सांगायचं होतं तुम्हाला. तर सेब 40 आहेत, बस. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागलं, जितके पण दिलेल्या टक्केवारी आहेत त्याचं तुम्हाला आधी बेरीज करावी लागली. त्यावरून तुमचे 40% निघाले. त्यावरून उरलेले फळ तुम्हाला माहित झालं, कारण की उरलेल्या फळाची संख्या माहिती आहे तुम्हाला. तर उरलेल्या फळांची संख्या माहिती आहे, तर उरलेल्या फळांची टक्केवारी जर माहित झाली ना, तर कम्पेअर करायला आपल्याला खूप सोपं जाते. तर उरलेल्या फळांची आपल्याला काय माहित झालं, बघा, उरलेल्या फळांची काय माहित झालं, टक्केवारी माहित झाली. किती, 60. तर 60% म्हणजे किती रे, तर 240 फळ. ठीक आहे, तर 10% म्हणजे किती, असा सरळ सरळ प्रश्न होता. बस. तो हम लोग क्या किए थे, माहिती आहे ना आपल्याला, माहिती असलेली संख्या 240. बरोबर, माहिती विचारलेले टक्के कोणते, तर 10%. 10 भागीला किती, दिलेले टक्के 60. 0 0 गेला, 6 किती जा, 40 जा, उत्तर. ऍट, खत्म काम. समझ रहे हो क्या बच्चा बात को. हाँ बघा, हा इतका चुटकी भर सिंदूर होता. अब मुझे बस आपको ये बताना था करके मैंने इतना डिटेल में आपको बताया. ये वैसे इसकी जरूरत नहीं थी. समझ रहे हो बात को, बात आई पकड़ में. ठीक है, ये बताना था बच्चा मुझे, इसलिए मैंने आपको इतना डिटेल में बताया. नहीं तो ये बस इतने में से आप खत्म कर सकते थे. यांची बेरीज करायची, अरे 40 आहेत, उरलेले म्हणजे 60. ऍट, खत्म. चलो नेक्स्ट एग्जांपल. किसी वस्तु का मूल्य 60 रुपए से बढ़ाकर 69 कर दिया जाता है, तो यह कितने प्रतिशत वृद्धि है. म्हणजे बघा, सरळ सरळ प्रश्न सांगतोय मी तुम्हाला. याचं म्हणणं असं आहे की एका वस्तूची किंमत, बघा, एका वस्तूची किंमत, लिहित का नाही, एका वस्तूची किंमत 60 रुपयांनी वाढवून 69 रुपये केली असता किती टक्क्याने
वाढ झाली असं म्हणताय. बस किती टक्के वाढवण्यात आलं, बस असा प्रश्न आहे तुम्हाला. कसं करणार रे? काय आहे, 60ची वस्तू होती, ठीक आहे, विकलं कितीला? 69ला, असं समजा. ठीक आहे, करू शकता. 60च्या 69 मध्ये विकलं, कितीने वाढ झाली रे? 9 रुपयाने वाढ झाली. बस, काय टेन्शन घेतस? 9 रुपयाने वाढ झाली ना, तर 9 किती पैकी? आधी 60 होती, 69 झाली, म्हणजे सुरुवात कुठून झाली? 60 पासूनच ना. तर बस, आणि याची तुला काय काढायचं आहे? टक्के. किती टक्क्यानं वाढ झाली म्हणते, तर गुणिले 100 कर. आहा हा हा, शून्य शून्य मेला. मेला का नाही मेला? मग काय, तूच सांग किती होतात गा? किती होतात? 2 3 जा आणि 2 5 जा आणि 3 1 जा आणि 3 3 जा, 3 5 15% वाढ झाली. बस उत्तर. बारीक बारीक गोष्टी समझा यार, मैं बता रहा ना, कुछ भी नहीं है इसमें. देखो छोटा सा स्टेप लिया मैंने. 60ची वस्तू होती, 59ची झाली. ठीक आहे, नाही नाही 69ची, सॉरी, 60ची वस्तू होती, 69ची झाली, म्हणजे कितीने वाढ झाली? 9 रुपयाने वाढ झाली. अच्छा, 9 रुपयाने वाढली, तर 9 रुपये, जे गोष्टी हे तुलनामध्ये येतो बरं, हा आपला प्रकार तुलनामध्ये येतला आहे. हा, जिथे तुलना होतोय तिथे आपण कशा पद्धतीने विचार करतो तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. ठीक आहे, तो इसमें आप क्या करोगे, तर तुलना म्हणजे काय, तर 9 ने वाढ झाली होती. ठीक आहे, किती पैकी? म्हणजे 60 होते ना, तर 60च वस्तू राहणार खाली, गुणिला टक्के काढायचे आहेत म्हणून 100. रफ रफ तुम्ही काटपीट करोगे और आपका आंसर 15%. चलो नेक्स्ट सवाल. नेक्स्ट सवाल. आता बघा, हा मस्त प्रश्न आहे. ठीक है, बघा, एक फ्रिज के मूल्य के 8% की कमी आएगी. अब फ्रिज का मूल्य 8280 हो तो फ्रिज का आरंभिक मूल्य ज्ञात कीजिए. बघा, प्रश्न समजून घ्या. ठीक आहे, प्रश्न असा आहे की एक फ्रीज आहे. ठीक आहे, त्याची किंमत 8%नी कमी केली म्हणते. काय झाली म्हणते? एक फ्रीज ची किंमत 8%नी कमी केली. आता तो फ्रीज 8280 रुपयाचा होतो. तर त्या फ्रीजची आरंभिक म्हणजे पहिलेची किंमत किती होती ते सांगा, असा त्याचा म्हणणं आहे. अगा समजला का प्रश्न? एका फ्रीजची किंमत 8%नी कमी केल्या असता फ्रीजची किंमत 8280 आहे, तर आधीची किंमत त्या फ्रीजची किती? हा सरळ सरळ प्रश्न आहे. ठीक आहे, तर मला एक गोष्ट सांगा, कधी पण टक्केवारीच्या हिशोबाने मी जेव्हा तुम्हाला कुठली पण गोष्ट सांगतो, ठीक आहे, 8% कमी झाली की 8%नी वाढली, कधी पण विचार करायचा की भाई टोटल किती टक्के होते. तर आधी किती टक्के होते? 100%. त्याची जी किंमत असणार आधीची त्या फ्रीजची जे काही असेल 100%च होती ना, तर 100% मधूनच त्यांनी काय केलं? 8% काय केलं? कमी केलं. मला एक गोष्ट सांग, 8% कमी केलं. कमी करणे म्हणजे काय रे? अरे कमी करणे म्हणजे काय? विचार कर ना, किसी भी चीज को कम करना मतलब माइनस करना. तर 100% मधून 8% गेले किती? तर 92%. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? समझ रहे हो? तर 92% म्हणजेच तुम्हाला इथं दिला आहे किती? तर 8280. या 92%चा हिसाब 8280च्या हिसाबाने आहे. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलाय की आधीची किंमत कोणती? तर आधीची किंमत तर तुमची हीच होती ना. तर 100%, अरे तेच फॉर्मॅट रे आपला रे. कोणता फॉर्मॅट? दिलेली संख्या काय? 8280 गुणिला विचारलेले टक्के काय? तर 100%. आधीचे टक्के काय? तर 92%. बस. अब 92 किती जा आला? तुम्ही आता बघा, 8280 ला 92 ने जर डिवाइड कराल ना, तर बघा 92 9 किती? 828 होतात. आता ते तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, आणि 90 म्हणजे किती जा? तर हा 90 चा झाला. ओके, इंटू. आता 90 गुणिला किती रे? 100. ऍड दिमाग खराब. 9000 तुमचा उत्तर. ठीक है, कैलकुलेशन फास्ट कीजिए, कैलकुलेशन फास्ट रखिए. अब आप बोलोगे कि सर ये आपने कैसे क्या डायरेक्ट कर दिया जी? कैसे क्या डायरेक्ट कर दिया जी? ऐसा आपको लग रहा होगा. मेरे को एक बात बताओ, आता मला जर या 8280 ला जर 92 ने डिवाइड करायचं आहे, भागाकार द्यायचा आहे, तर या 2 सोबत मी अशी काय हरकत करणार जे 8 येतो रे? तर 2 सोबत मी 4 ने जेव्हा गुणाकार करतो तेव्हा 8 येतोय. पहा, येतोय 92, 4 2 जा 8, 4 9 जा 36. ये बहुत छोटा हो रहा है ना रे. 8 से 28 कुठे ना 3 से 68 कुठे? अजून 92 सोबत काय केल्या असता माझं उत्तर 8च्या आसपास येतो? विचार करा.
कुठे तर 9, 9 दुने 18, 9 9 जा 81 आणि 1 82. हा बघा असं लॉजिक लावायचं. मी कोणासोबत गुणाकार करू तर 9 सोबत गुणाकार केल्या असता 8 से 28 येतोय. मग हा शून्य आला तर 92 9 शून्य जा शून्य. समजलं? तेव्हा जाऊन हा कुठे किती बनलं रे तुमचं 90 बनला. ठीक है, बारीक बारीक चीजें, कैलकुलेशन की तरफ भी फोकस करो कि किस हिसाब से कैलकुलेशन हम लोग कर रहे हैं करके. ओके चलो नेक्स्ट प्रश्न. होमवर्क की तरफ आ गए हम लोग. चला, एक बाइक सवार, अरे ये तो बहुत इजी है रे, महा इजी, चुटकी भर सिंदूर में खत्म कर देते इसको. बगा, एक बाइक सवार अपनी चाल 30 किलोमीटर प्रति घंटे से बढ़ाकर 45 किलोमीटर प्रति घंटा कर देता है. उसकी चाल में कितनी प्रतिशत की वृद्धि हो जाएगी? अरे सर मराठीत सांगा जी, काहीच नाही समजला. थांब 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 सांगतो. पाय, एक बाइक सवार म्हणजे एक गाडी चालवणारा, त्याने आपली गती 30 किलोमीटर प्रति तासाच्या हिशोबाने वाढवून 30 किलोमीटर प्रति घंटा पासून 45 किलोमीटर प्रति घंट्याने वाढवली. म्हणजे आधी त्याची जी गती होती 30 किलोमीटर प्रति घंटा होती. मग त्यांनी गती वाढवली. किती वाढवली? 45 किलोमीटर प्रति घंटाने केली. ठीक आहे, ठीक आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्या गती किती टक्क्यांनी वाढलं हा सांगा म्हणतोय प्रश्न. अरे 30 किलोमीटर प्रति आवर होता, 45 किलोमीटर प्रति आवर झाला, कितीने वाढली रे? वाढ कितीची झाली सांगा बरं. किती त्याने स्पीड वाढवलं? कितीने स्पीड वाढवलं? तुम्हीच सांगा. 45 मधून 30 गेले, किती? तर 15 ने वाढवलं या फिर बढ़ाया. ठीक आहे, 15 से बढ़ाया. हे वाढ झाली 15 ने. ठीक आहे, आता जेव्हा वाढ झाली कोणापासून झाली रे? 45 पासून झाली का 30 पासून झाली? बया, अगर 45 से हुआ होगा तो डिवाइड बाय 45 करना पड़ेगा. अगर 45 से हुआ तो 15 और बढ़ता था सामने. आपको किससे बड़ा है? 30 से बड़ा है ना. म्हणजे आधी 30 होती, त्याच्यानंतरच 45 झाली आणि त्याला कारणीभूत कोण होता? 15. समजलं? तर हे 15 वाढ कुणापासून झाली? तर 30 पासून झाली. भागीला 30 आणि टक्के काढायचे आहेत म्हणून गुणीला 100. 0 0 मेला, 3 किती? 5 आणि 5 गुणीला 10 म्हणजे किती रे? 50 रुपये तोला. 50%. म्हणजे कितीने वाढ झाली ते? तर 50%. बारीक बारीक गोष्टी समझा रे, कुछ भी नहीं है, सच बता रहा हूं मैं. ओके चलो, अब ये होमवर्क रहेगा बच्चा आप लोगों को, और ये होमवर्क मैंने आज आपको क्लास में ही करा दिया है. ठीक है, और अगर सपोज आपको क्लास में मैंने नहीं किया ऐसा लग रहा है तो अपने क्लास के ग्रुप के फोटो देख लो, आपको पता चल जाएगा. टिडिंग डिंग टिडिंग डिंग. चलो देखो क्या है. किसी धन का 42 1/3%. एका रकमेच्या, बघा, एका राशीच्या, एका राशी, रक्कम म्हणजे राशी, एका राशीच्या 42 1/3% 635 होतात. तर ती राशी किती? अरे पहिलाच प्रश्न होता. मैं नहीं बताऊंगा, देख लेना. दुसरा प्रश्न. एका परीक्षामध्ये गौरवला गणित मध्ये 80 पैकी 50 मार्क मिळाले, भौतिक मध्ये 100 पैकी 70 अंक मिळाले, रसायन मध्ये 60 पैकी 40 अंक मिळाले. तर कोणत्या विषयामध्ये सगळ्यात जास्त टक्के त्याला प्राप्त झाले? हा प्रश्न आहे. ठीक है, जो मैंने बोला बच्चा उसको रिपीट और सुन लीजिए, मतलब आपको समझ में आ जाएगा कि ये सवाल मैंने क्या बोला. पुन्हा एकदा मी बोलतोय की एका परीक्षेमध्ये गौरवला गणितामध्ये 80 पैकी 50 अंक मिळाले, भौतिकशास्त्रामध्ये 100 पैकी 70 अंक मिळाले, ओके, आणि रसायनमध्ये 60 पैकी 40 अंक मिळाले. ठीक आहे, तर किस विषय में, तर त्याला कोणत्या विषयामध्ये सगळ्यात जास्त अंक मिळाले असा प्रश्न आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न बघा. हे सगळे होमवर्क आहेत, नाही आले तरी मी सांगून देणार, काही टेन्शन नाही. ओके, 6 डझन ग्लास मध्ये 30 डझन ग्लास तुटले. बघा, आम्ही जसं मागे सांगितलं होतं तशाच पद्धतीने विचार कराल. 6 डझन ग्लास मधून 30% ग्लास तुटले तर किती टक्के, तर किती ग्लास उरले? किती टक्के नाही, किती ग्लास उरले हा प्रश्न आहे. हा प्रश्न झाला आहे तिकडे ग्लास वाला. ठीक है, निम्न में से कौन सी संख्या बराबर है?
याचं उत्तर म्हणजे 100च्या 35% अधिक 35च्या 40% बरोबर किती, हे पर्यायापैकी तुम्हाला विचारलं आहे. ठीक आहे, ओके. चलो नवीन प्रश्न. ये रे लवकर ये रे. हा, तरबूज के भार में मगाशी टमाटर दिलं होतं ना, आठवते का? टमाटरचं जितका वजन होता बिचाराचा, त्याचा काहीतरी 70% पाणी होता खायत त्याच्यामध्ये. पण हा तरबूज मध्ये तर जास्त पाणी राहायला पाहिजे का? हा पहा, प्रश्न असा आहे की तरबूजच्या वजनाच्या 55% पाणीच राहते म्हणते, पाणी असते. ठीक आहे, तर 20 किलो तरबूज मध्ये किती पाणी राहणार? समझला का? अरे किती किलो पानी राहणार, बस एवढा प्रश्न है. ठीक है, चलो निकाल सकते हो बच्चा. वो टमाटर वाला एग्जांपल देख लेना, नहीं समझा तो आराम से आ जाएगा. ठीक है, नहीं तो फिर तो मैं तो कल तो बताना है. ठीक है, एका बगीच्यामध्ये 500 झाडं आहेत, त्यापैकी 18% झाडं हे लिचीचे आहेत, 25% झाडं हे सेबचे आहेत, तथा म्हणजे किंवा व उरलेले अनारचे झाड आहेत. तर अनारच्या झाडांची संख्या सांगा म्हणते. तसाच प्रश्न आहे तिकड सारखा. ठीक आहे, एका बगीच्यामध्ये 500 झाडं आहेत, त्यापैकी 18% झाड हे लिचीचे आहेत, 25% झाड हे सेबचे आहेत व उरलेले झाड हे अनारचे आहेत. तर अनारच्या झाडांची संख्या सांगा, असा प्रश्न है. ठीक है, ये मराठी में लिख के रेडी रखना बच्चा, मैं सैटरडे को चेक करने वाला हूं, ये याद रखना. और मैं हर पेरेंट से गुजारिश कर रहा, अगर मुझे सैटरडे को आपके बच्चे के पास ये लिखा हुआ नहीं दिखेगा, मैं मंडे से उस बच्चे को एक्सेप्ट नहीं करूंगा. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जांपल. एक फल की दुकान में, चला बघा, एका फळाच्या दुकानामध्ये 32% आंबे आहेत, 12% सेब आहेत, 16% केळी आहेत व 180 बाकीचे फळ आहेत. तर त्या दुकानामध्ये सेबची संख्या सांगा म्हणते. अरे त्याच्यासारखेच आहे रे, मगाशी जे आपण केलं होतं ना प्रश्न, त्यासारखंच. एका फळाच्या दुकानामध्ये 32% म्हणजे 32% आंबे आहेत, 12% सेब आहेत, 16% केळी आहेत आणि 180 बाकीचे फळं आहेत म्हणते. तर सेबची संख्या सांगा म्हणतोय. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. एका वस्तूची किंमत 120 पासून वाढवून 141 केली. एका वस्तूची किंमत 120 पासून 141 केली तर किती टक्क्यांनी वाढ केली, असं प्रश्न आहे. अरे 120 होता, 141 झाला, कितीने वाढ झाली? बस, म्हणजे वाढ झालेली संख्या भागीला 120 गुणिला 100. मी नाही सांगत. हा ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न. एक फ्रीजची किंमत 4% कमी केली तर त्या फ्रीजची किंमत 14,400 आहे. तर फ्रीजची पहिलेची किंमत किती होती, इतकं बघायचं आहे तुम्हाला. समजला का प्रश्न? की काय रे, की एक फ्रीजची किंमत 4% कमी केली असता आता फ्रीजची किंमत आपल्याला भेटत आहे 14,400 रुपयाला. तर त्या फ्रीजची आधीची किंमत काय आहे हे प्रश्न विचारलाय. बस, अरे बच्चा वही है जो इसके पहले मैंने फ्रीज वाला एग्जांपल बताया था. रिपीट करके देखिए, मैं सच बता रहा हूं, आप सारे सवाल बेहतर ढंग से कर लोगे. और जो बच्चा इस पर्टिकुलर एक्सरसाइज को पूरा का पूरा सॉल्व कर लेगा ना कंसेप्ट के साथ, वक्त प्रॉपर कम लेके, तो समझ जाना कि ऑलमोस्ट उसका परसेंटेज टॉपिक बहुत अच्छा हो जाएगा. समझ लो, है ना? तो ये बहुत बेहतरीन एक अपना लेक्चर था बच्चा, मेरे हिसाब से जो बहुत बार एग्जाम
में ये सवाल पूछे गए हैं, तो आप लोगों को इसकी प्रैक्टिस जितना हो सके दन दनादन सन्न पिकअप दन एवरेज में मस्त पैकी करना है, ठीक है। बाकी मैं फिर से दोहरा दूं बच्चा कि अगर सपोज यहां तक अगर सपोज किसी पर्टिकुलर बच्चे ने हमारे चैनल को अगर देखा होगा, जो नया बच्चा होगा, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कर ले, ओके। और हम लोग ऐसे ही बहुत बेहतरीन तरीके से वीडियो हम लोग रोज लाया करते हैं। तो चलो बच्चा, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक ख्याल रखिए, खुश रहिए। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। शुक्रिया, थैंक यू सो मच, बाय बाय।